नमस्कार. आपल्या आयुष्य बातम्यांनी अक्षरशः वेढलेलं आहे. पण कधी विचार केलाय की प्रत्येक बातमीच्या मागे एक कथा लपलेली असते? आज आपण एक्झॅक्टली ह्याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत. वस्तुस्थितीच्या पलीकडे जाऊन आपल्या आजूबाजूलाच असलेल्या त्या इंटरेस्टिंग कथा कशा शोधायच्या आणि त्या लोकांना कशा सांगायच्या. बरं, चला थेट मुद्द्यावर येऊया. इथे बघा, एका बाजूला एक अगदी कोरडी शुष्ट वस्तुस्थिती आहे. नदीची पाणी पातळी 58 फूट. ठीक आहे, एक आकडा. पण त्याच घटनेकडे दुसऱ्या बाजूने बघा. त्या महापुरात एक लहानगं बाळ कसं वाचलं. पाहिलं? एकाच घटनेकडे बघण्याचे हे दोन किती वेगळे मार्ग आहेत. एक फक्त माहिती देतो, पण दुसरा थेट आपल्या भावनांना हात घालतो, आपल्याला त्या घटनेशी जोडतो. तर मग प्रश्न हा आहे की एका साध्या फॅक्टला एका रंजक कथेत बदलणारी गोष्ट नक्की आहे तरी काय? म्हणजे बातमी आणि गोष्ट यातला नेमका फरक तोच ना? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. हेच तर आजच्या आपल्या विवेचनाचं मूळ आहे. आपला पहिला थांबा आहे बातमीच्या पलीकडचं जग. बघा, बातम्या आपल्याला सांगतात काय घडलं, पण त्या कसं घडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं का घडलं हे नेहमीच नाही सांगत. आणि खरी गंमत तर तिथेच सुरू होते. म्हणजे बघा, फरक अगदी सोप्पा आहे. बातमी आपल्याला सांगते की काय घडलं, पण एक वृत्तलेख, ज्याला आपण फीचर स्टोरी म्हणतो, तो आपल्याला जाणून देतो की ते घडताना कसं वाटलं असेल. एक मेंदूसाठी आहे, तर दुसरा थेट मनाला भिडतो. बरं, मग हे करायचं कसं? पत्रकारांकडे यासाठी एक खास हत्यार असतं, आणि तेच आपण आता बघणार आहोत. आपला पुढचा विभाग आहे वृत्तलेख, एक वेगळी ओळख. यालाच आपण फीचर असंही म्हणतो. ऑक्सफर्ड डिक्शनरी काय म्हणते माहितीये? ती म्हणते की वृत्तलेख म्हणजे वर्तमानपत्रातला असा लेख जो बातमी नाहीये. म्हणजे तो काय करतो? तो घटनेच्या फॅक्ट्सच्या पलीकडे जातो, खोलवर जातो आणि त्यात मानवी भावना, थोडी रंजकता यांची जोड देतो. एकदम परफेक्ट व्याख्या ही. आणि ह्यासाठी एक खूप सुंदर शब्दप्रयोग आहे, धावपळीतले साहित्य. क्या बात आहे. म्हणजे काय तर ह्यात साहित्यासारखी लिहिण्याची एक शैली आहे, एक कला आहे, पण त्याचवेळी बातमीसारखी घाई आणि वास्तवताही आहे. किती भारी कन्सेप्ट आहे नाही का? चला, हा फरक अजून सोपा करून बघूया. हा तक्ता बघा. बातमीचं ध्येय काय? फक्त माहिती देणं. पण वृत्तलेख, तो माहिती देतो, मनोरंजन करतो आणि काहीतरी शिकवतो सुद्धा. बातमी एकदम ऑब्जेक्टिव्ह, फॅक्ट टू फॅक्ट असते, तर वृत्तलेख भावना आणि अनुभवांवर फोकस करतो. आणि म्हणूनच बातमीची भाषा एकदम सरळ, थेट असते, तर वृत्तलेखाची भाषा जास्त क्रिएटिव्ह, जास्त आकर्षक असते. ओके, तर आता वृत्तलेख म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलंय. पण मग हे किती वेगवेगळ्या प्रकारचे असतात? आपला पुढचा भाग याचबद्दल आहे. कथांचे विविध प्रकार. समजा हे एका लेखकाच्या हातातील वेगवेगळ्या रंगांसारखे आहेत. यात मुख्य प्रकार कोणते येतात? तर बातमीवर आधारित, व्यक्तिचित्रण करणारे, मुलाखतींवर बेतलेले, ऐतिहासिक आणि मानवी भावनांना हात घालणारे. म्हणजे ज्यात काहीतरी आश्चर्य, काहीतरी गूढता असेल असे. चला, यातले काही प्रकार उदाहरणांसहित बघूया, म्हणजे अजून क्लिअर होईल. सगळ्यात आधी बघूया व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख. नावाप्रमाणेच यात एखाद्या खास, असामान्य व्यक्तीची गोष्ट सांगितली जाते. उदाहरणार्थ, समाजसुधारक पोपटराव पवार. त्यांच्यासारख्या व्यक्तीवर लिहिलेला लेख, ज्यात त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल सगळं काही उलगडून दाखवलेलं असतं. पुढचा प्रकार आहे ऐतिहासिक वृत्तलेख. यात एखाद्या जागेची किंवा वास्तूची गोष्ट सांगितली जाते. आपलं पुण्यातलं शनिवारवाडा घ्या ना, त्याचा इतिहास, त्याच्याशी जोडलेल्या अशा गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाहीत, हे सगळं या प्रकारात येतं. आणि मग येतो मानवी भावनांना हात घालणारा वृत्तलेख. यात अशा काही आश्चर्यकारक घटनांबद्दल लिहिलं जातं, ज्या आपल्याला विचार करायला लावतात. उदाहरणार्थ, अंत्यविधीसारखं काम जे परंपरेनुसार पुरुष करतात, ते करणाऱ्या एका महिलेची गोष्ट. विचार करा, अशा कथा थेट काळजाला हात घालतात, नाही का? ओके, तर हे झाले वृत्तलेखांचे प्रकार. पण मुद्दा हा आहे की अशा कथा शोधायच्या कुठून? आपला पुढचा विभाग याच प्रश्नाचं उत्तर देतो, आपली कथा कशी शोधावी. एका चांगल्या कथेपर्यंत पोचण्याचे 4 सोपे मार्ग आहेत. पहिला, बातम्यांमधूनच. प्रत्येक बातमीच्या मागे बघा, तिथे एक मोठी कथा दडलेली असते. दुसरा, स्वतःच्या अनुभवातून. आपले वैयक्तिक अनुभव हे कथांचं भांडारच असतं. तिसरा, संभाषणातून. लोकांशी बोलता बोलता अनेकदा अनपेक्षित गोष्टी समोर येतात.
आणि चौथा मार्ग निरीक्षण. आपल्या आजूबाजूला नीट बघा. ज्या गोष्टींकडे इतरांचं लक्ष जात नाही तिथेच कथा सापडते. चला, समजा कथा सापडले, पण आता ती लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायची कशी? त्यासाठीच आहे आपला पुढचा विभाग, उत्तम लेखनाची कला. एक प्रभावी वृत्तलेख लिहिण्यासाठी काही सूत्र लक्षात ठेवायला हवीत. पहिलं, आपले वाचक कोण आहेत हे समजावून घ्या. दुसरं, लेखात काहीतरी नवीन, काहीतरी प्रासंगिक असायला हवं. तिसरं, नेहमी एक युनिक अँगल शोधा. चौथं, सुरुवात एकदम जबरदस्त, आकर्षक करा. भाषा अगदी सोपी, थेट आणि परिणामकारक हवी. आणि हो, आपल्या कथेला व्हिज्युअल्सची म्हणजे चित्रांची जोड द्या. कारण म्हणतात ना, एक चित्र 1000 शब्दांचं काम करतं. आणि हे अगदी खरं आहे. एक योग्य फोटो किंवा एखादा चार्ट, नकाशा तुमच्या लेखाचा इम्पॅक्ट कित्येक पटींनी वाढवू शकतो. बरं, हे सगळं ठीक आहे, पण आजच्या काळात या सगळ्याचं महत्त्व काय? आपला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा विभाग ह्याच प्रश्नावर आहे. हे का महत्त्वाचे आहे? आज आपण ब्रेकिंग न्यूजच्या जगात जगतोय. प्रत्येक मिनिटाला माहितीचा अक्षरशः भडीमार होतोय. अशा वेळी शांतपणे, विचारपूर्वक लिहिलेल्या सखोल कथांचं महत्त्व उलट वाढलंय. कारण वृत्तलेख फक्त माहिती नाही देत, ते आपल्याला संदर्भ देतात, एखाद्या गोष्टीचा खरा अर्थ समजावून सांगतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगल्या कथांना नेहमीच मागणी असते. ज्यांच्याकडे हे कला आहे ना, बातमीच्या पलीकडे जाऊन गोष्ट सांगण्याची, त्यांच्यासाठी पत्रकारितेत आणि फ्रीलान्सिंगमध्ये आज प्रचंड संधी आहेत. तर मग आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला अशा अनेक कथा आहेत, फक्त त्या शोधायची नजर हवी. मग आपल्या अवतीभवती अशी कोणती कथा दडलेली आहे जी जगासमोर येण्याची वाट बघतीये? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.